प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या म्हणजे 12 सप्टेंबरच्या भागात अर्जुनला क्लिअरली कळलंय की तन्वी नाहीये प्रिया म्हणून, आणि प्रतिमा त्याला सुद्धा. कसं काय ते बघत राहा. आजचा भाग थोडासाही स्किप करू नका प्रेक्षकांनो. तर झालंय असं, सुरुवातीला आपण बघतोय अर्जुन म्हणत असतो आजच्या शेवटच्या 2 स्पर्धक उरलेल्या आहेत, मिसेस सायली सुभेदार आणि प्रतिमा किल्लेदार. तुम्हा दोघींनाही मी विनंती करतोय की तुम्ही दोघींनी जे मोदक बनवले ते एकत्र दाखवा. आता सायलीने आणि प्रतिमात्याने त्यांचे मोदक केळीच्या पानावरनं असे बाजूला केलेत. त्यांची सजावट आणि मोदक अगदी सेम टू सेम असतात, आणि त्यांचे मोदक बघून सगळ्यांचे चेहरे असे आश्चर्यचकित झालेत प्रेक्षकांनो. दोघींनी उघडले पण असे सोबतच मोदक, आणि फार भारी वाटलंय प्रेक्षकांनो ते मोदक बघून. प्रेक्षकांनो, किती वेळ सगळेजण मोदकाकडेच बघत असतात. मग सायली प्रतिमा त्या दोघी एकमेकींकडे बघतात आणि मोदकांकडे बघून आश्चर्य व्यक्त करतात. अर्जुन तर ते मोदक हा वेगळा की तो वेगळा असे काउंट करायला लागतो. प्रतिमा त्या आणि सायली दोघींनाही आश्चर्य वाटते. अय्या, एवढे सारखे मोदक कसे काय झाले असतील आपले. पूर्णाजीने जेव्हा तो मोदक हातात घेतला या दोघींनी, तेव्हा त्यांनी पण आश्चर्य व्यक्त केलेत. रविराज सुद्धा बघतच राहतात. खूप वेळ त्यांनी सगळ्यांचे एक्सप्रेशन्स दाखवलेत प्रेक्षकांनो. आता चैतन्य म्हणतो, अरे बाप रे, म्हणजे कळतच नाहीये सायली वहिनीने कोणते मोदक केलेत आणि प्रतिमात्याने कोणते मोदक केलेत, किती एकसारखे आहेत. आता सायली म्हणते, अहो चैतन्य भाऊजी, अहो हे मोदक मी केलेत आणि हे प्रतिमात्याने, पण कळतच नाहीये एवढे एकसारखे कसे काय झाले मोदक. म्हणजे आम्ही तर एकमेकींकडे बघितलं सुद्धा नाही मोदक करताना. प्रतापराव म्हणतात, अरे बापरे, मग हा चमत्कार झाला तरी कसा. म्हणजे आश्चर्यासारखी गोष्ट आहे प्रेक्षकांनो. म्हणजे प्रत्येकाच्या मोदकामध्ये काही ना काही फरक असतोच ना. आता ही पूर्णाजी म्हणतात खरंच की एवढे एकसारखे मोदक. या मोदकांकडे बघून कळतंय की मुलीने आईच्या पावलावर पाऊल ठेवत अगदी एकसारखे मोदक केलेत. आता बघा प्रियाचे एक्सप्रेशन्स त्यावरती. आता हे पूर्णाजी म्हणतात, अगदी आई आणि मुलीची छाप आहे, म्हणजे जणू लेकीने आपल्या आईच्या हातची कला उचलली आहे असं दिसतंय. या दोघी विजेत्या झाल्यात आजच्या स्पर्धेच्या, आणि मग सगळेजण या दोघींसाठी टाळ्या वाजवत आहेत, अर्जुन सहित. आणि मग काय, प्रतिमा आत्या आणि सायली दोघींच्या चेहऱ्यावरचा आनंद तर बघा अगदी ओसंडून वाहतोय. आणि मग चैतन्य डिक्लेअर करतो पुन्हा एकदा, तर आजच्या स्पर्धेच्या विजेत्या आहेत प्रतिमा आत्या आणि सायली वहिनी. आणि आता या सगळ्यांना म्हणजे खूप भूक लागली आहे ते मोदक बघून, केव्हा आपण खाऊ आणि केव्हा नाही. आता पूर्णाजी म्हणतात की असं म्हणतात, हात बदलला की कण्यांचे आकार बदलतात, म्हणून प्रत्येक सुगरणीचे मोदक हे वेगवेगळे असतात. पण प्रतिमा आणि सायलीने केलेले मोदक इतके एकसारखे कसे काय दिसतात हे देवच जाणे बाई. प्रतिमा त्या आता सायलीकडे बघायला लागतात. सायली म्हणते, पूर्णाजी, मी तर अगदी पूर्वीपासनं असेच मोदक बनवते, मला माहिती नव्हतं प्रतिमा त्या पण अगदी असेच मोदक बनवायच्या म्हणून. आता ही अस्मिता आहे ना प्रेक्षकांना, अस्मिता आणि प्रियाचे भांडणं बघा आता पुढे. रविराजांना पण फार नवल वाटतंय. मग आता ही अस्मिता म्हणते, खरं तर प्रतिमा त्यासारखे मोदक तर तन्वीने बनवायला पाहिजे होते, पण तन्वीने बनवलेला मोदक पांढरा बॉल दिसतोय, आणि तो पण शिवण उसवलेला. अरे देवा, या अस्मिताने तर तन्वीची टर उडवली आहे. त्यामुळे आता सगळेच हसायला लागतात. म्हणजे एखाद्या बुद्धिमान माणसाने दुसऱ्या बुद्धिमान माणसाची टर उडवल्यावर काय होतं ते आता बघा पुढे. ती प्रिया एवढी संतापते आणि अस्मिताला उत्तर देते, ए अस्मिता, इतके पण काही वाईट झालेले नाही आता माझे मोदक. काय आहे ना अस्मिता, तुझ्यात आणि कल्पना मामीमध्ये किती साम्य आहे ग. तू सुद्धा कल्पना मामीची मुलगीच आहेस ना. तुम्हा आईचे आणि मुलीचे गुण किती जुळतात ग. ती बघ किती सुगरण आहे, आणि तू तर साधी स्वयंपाकघरात सुद्धा जात नाहीस ग. तू कसं कम्पेअर करू शकतेस ग मला आणि माझ्या आईला. आता अस्मिता म्हणते, अगं कम्पेअर कुठे केलं मी, अगं तुझ्या हातात प्रतिमात्यासारखी गुण नाहीये एवढंच बोलले मी. लगेच प्रिया म्हणते, एवढंच बोलते मी सुद्धा अस्मिता तुला, असं मोदकावरनं तू सांगू नाही शकत की मी माझ्या आईची मुलगी आहे म्हणून. आता या प्रियाच्या वर्मावरच बोट ठेवलंय अस्मिताने. अस्मिता म्हणते, ए गप्प बस तन्वी, तू कुठलं टोक कुठे लावतेस, मी तुला काही अशा अर्थाने बोलले का. आता अर्जुन म्हणत असतो, अस्मिताई शांत हो जरा. प्रतापराव म्हणतात, अरे 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 पुरे करा, किती भांडाल तुम्ही दोघी जणी, लहान आहात का.
तुम्ही सगळ्यांनी केलेले मोदक अतिशय उत्तम झालेले आहेत, त्यामुळे भांडायचं काही कामच नाहीये. या दोघींना शांत करायला बोलले बिचारे ते. मग आता चैतन्य म्हणतो, आणि या ठिकाणी कोणाचे मोदक कसे झालेत याने काय फरक पडणार आहे, कारण सगळे मोदक आमच्या पोटातच जाणार आहे. आता मात्र सगळ्यांना खरंच भूक लागलेली आहे प्रेक्षकांनो. आता हा नागराज बघा लगेच कसा मध्येच या प्रियाची बाजू घेतो आणि म्हणतो, नाही, तन्वीमध्ये प्रतिमा वहिनीचे गुण आहेतच, म्हणजे मायाळूपणा आहे, समजूतदारपणा आहे. आता लगेच रविराज म्हणतात, अरे नागराज राहू दे रे ते सगळं. हां, पण काय आहे ना तन्वी, तू जे काही हे गोल मोदक केलेले आहेस ना, ते मी नक्की खाईल बरं का. खूप आनंदाने आणि प्रेमाने खाईल हा, तू काळजी करू नकोस. अर्जुन हळूचकून या रविराजांना ऑल द बेस्ट म्हणतो, पाठीवरती असं त्यांच्या खांद्यावर हात ठेवून. म्हणजे प्रेक्षकांनो खरंच आहे, म्हणजे मुलीने काही केलं तरी वडिलांना ते प्रिय असतंच. आता हा अश्विन म्हणतो, नाही म्हणजे तुमच्या सगळ्यांचा भांडणाचा एपिसोड झाला असेल तर आम्ही मोदक खायचे का सुवासावर समाधान मानायचं. आता ही अस्मिता बघा कशी तोंड वाकडं करते. मग विमल म्हणते, अहो अश्विन दादा, आधी नैवेद्य दाखवावा लागेल. मग कल्पनाताई म्हणतात, हो तुम्ही बसा सगळेजण, मी पटकन नैवेद्य दाखवून आले. आता त्यांनी पुढच्या सीन मध्ये डायरेक्ट सगळ्यांची जेवणं झालेली दाखवली, म्हणजे मोदक खाताना कोणीच दाखवलं नाही प्रेक्षकांनो. फक्त मोदक छान झाले एवढा निरोप आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. आता ही विमल म्हणत असते, पंचपक्वान्नातलं एकच पक्वान राहिलंय, गुलाबजामुन आणू का सांगा. आता हा चैतन्य म्हणतो, ए विमलताई, आता कुठल्याच पदार्थाचं नाव पण घेऊ नकोस ग. अगं तुडुंब जेवण झालंय. प्रताप काका तर अश्विन दोघंही हातावर पाणी पडल्यावर झोपायला गेलेत. आता हे रविराज म्हणतात, पूर्णाई, तुमच्या घरात पाहुण्यांना मनसोक्त जेवायला घालायची पद्धत तुमच्या सुनेने आणि नाच सुनेने अगदी बरोबर चालवली आहे. चैतन्य म्हणतो, एक मिनिट, पाहुणे, इथे पाहुणे कोण आहेत. आता अर्जुन म्हणतो, मला असं वाटतं तर अस्मिताईला म्हणत असतील हे पाहुणे. आता पूर्णाजी हसायला लागतात. अस्मिता म्हणते, अर्जुन तुला फटका खायचा आहे का रे माझ्या हातचा. अर्जुन म्हणतो, मी काय केलंय. अस्मिता लागते रडायला आता. तिला पाहुणी म्हटले म्हणून. अर्जुनचं पण बरोबरच आहे म्हणा बिचारा. पण अर्जुन आता हळूहळू सायलीच्या कानात म्हणत असतो, अहो सायली, इतके छान झाले होते ना मोदक, डिलिशियस होते. एवढे खाल्ले मी मोदक तरी असं वाटते अजून 2-4 मोदक खायला हवे होते मी. सायली म्हणते, मला माहीत होतं तुम्ही हेच म्हणणार. मी आधीच मोदक बाजूला काढून ठेवलेत, नक्की खा हं, थोड्या वेळाने मी देईल तुम्हाला. अर्जुन म्हणतो, काय सांगताय, खरंच मोदक काढून ठेवले का. म्हणजे ग्रेट आहात तुम्ही सुद्धा. प्रतिमात्यासारख्याच नॉटी आहात, म्हणजे खोडकर आहात असं म्हणायचं आहे याला. आता त्याचं लक्ष जातं की ही प्रिया त्यांच्याकडे बघतीये, अशी टक लावून बघत असते ही. मग आता अर्जुन म्हणतो, मूड चेंज करा, मूड चेंज करा, तन्वी आपल्याकडे बघतीये, मूड चेंज करा, नाटक सुरू करा भांडणाचं, मी थोड्या वेळाने जाऊन बोलेल तिच्याशी. मग सायली म्हणते, हां ते तर ठीक आहे, पण हे नाटकच हे विसरायचं नाही हं, असं त्याला टोमणा मारते. अर्जुन आता गपचूप हो हो असं करतोय, तिला मानेने मान डोलवून, आणि मग तन्वीकडे बघतो आणि तिच्याकडे बघून स्माइल देतो. प्रेक्षकांनो आता खरे सीन पुढे चालू झालेले आहेत बरं का प्रेक्षकांनो. काय काय होते ते बघत राहा. आता या प्रतिमा त्या पाणी पित असतात आणि नेमका तिकडनं नागराज हात धुवून बाहेर येतो. आता या प्रतिमात्याची आणि त्याची जोरात टक्कर होते आणि प्रतिमात्या अशा बघायला लागतात नागराजकडे. खूप वेळ बघतात त्या. सायली अशी तिकडनं बघत असते की काय झालं. आता नागराजचं लक्ष नसतं आधी, पण प्रतिमात्या त्याच्याकडे अशा एकटक सारख्या बघत असतात. आता नागराज खूप घाबरतो बरं का प्रेक्षकांनो. नागराज सॉरी म्हणतो आणि प्रतिमात्या अशा का बघतात म्हणून तो घाबरतो. आता प्रिया पण बघतेय त्यांच्याकडे, काय झालं असेल. आता नागराज घाबरून मनात विचार करतो, अरे बापरे, ही अशी का बघते माझ्याकडे, हिला काही आठवलं तर नाही ना. ऍक्सिडेंट नंतर मी वरून गाडीकडे बघत होतो तेव्हा हिने मला बघितलं तर नसेल ना. अरे बापरे, मेलो मी. बघितलं ना प्रेक्षकांनो, चोराच्या मनात चांदणं कसं असतं. आता तो दुसरीकडे बघतोय, हिच्याकडे बघतोय आणि प्रतिमात्या मात्र त्यांच्या म्हणजे डोळ्याची पापणी पण लावत नाहीये, इतक्या सारख्या त्या नागराजकडे बघतायत. मे बी काहीतरी आठवायचा प्रयत्न करतायत त्या. आता ह्या कल्पनाताई म्हणतात, अगं सायली, प्रतिमा घाबरली का नागराजला बघून. आता या सायलीला वाटतं जाऊन प्रतिमात्याशी बोलावं. आता सायली पटकन प्रतिमात्याच्या जवळ जाते आणि म्हणते, प्रतिमात्या, अहो हे कोण आहेत, यांना ओळखलं का तुम्ही. हे ना तुमचे सख्खे दीर आहेत नागराज काका.
त्या दिवशी तुम्ही घरी आलात ना, त्या दिवशी सुमन काकू आणि नागराज काका होते ना घरी आपल्या, आणि आज पण दिवसभरापासून ते इथेच आहेत. तुम्ही ओळखलं नाही का? आता लगेच नागराज म्हणतो सॉरी चुकून माझा धक्का लागला, आणि लगेच तिकडे चालला जातो. सायली आता प्रतिमात्याला म्हणते, प्रतिमात्या आणा इकडे, मी ठेवून देते तो ग्लास. तुम्ही खूप दमला असाल ना, सकाळपासून खूप दगदग झाली आहे तुमची. आता नागराज म्हणतो बरं मी येतो पूर्णाई. मग पूर्णाई म्हणतात नागराज सुमनला सांगा तिची फार आठवण आली हो, ती असती तर खरंच खूप बरं वाटलं असतं आम्हाला. म्हणजे ती प्रत्येक सणासुदीला असते ना आपल्याकडे. मग रविराज म्हणतात काय करणार पूर्णाई, तिच्या भावाकडे जाणं तिला गरजेचं होतं ना. नागराज तू निघ आता, आम्ही येऊ नंतर. मग आता नागराज म्हणतो हो ठीक आहे, निघतो मी. आता निघता निघता तो प्रियाशी बोलतो. सगळेच जण तिथून निघून गेलेले असतात. प्रियाला जाता जाता टोमणा मारतो तो. प्रिया, आजच्या तुझ्या भरघोस यशासाठी तुझं अभिनंदन प्रिया. माती खाल्लीसच एरवी, पुढच्या वेळेला मातीमध्ये चिखल पण मिसळून खा. नाही, नवीन रेसिपी ट्राय कर, चव येईल ना तुला त्याची. प्रियाला आता काही बोलायला शब्दच उरलेले नाहीयेत. पण आता प्रियाचा संताप झालाय, त्यामुळे ना ती बिथरली आहे प्रेक्षकांनो, आणि अगदी वेड्यासारखी वागायला लागली आहे. पण बाय द वे प्रियाचे सगळे ड्रेसेस मात्र खूप सुंदर असतात प्रेक्षकांनो. कोणाकोणाला आवडतात मला नक्की कमेंट करून कळवा. आता ही अस्मिता आहे ना, ती मोबाईलवर काहीतरी बघत असते. ही प्रिया येते आणि तिचा मोबाईल ओढते जोरात. मग अस्मिता म्हणते ए तन्वी, तू काही वेडी बिडी झाली आहेस का ग? प्रिया म्हणते वेडी मी नाही, वेडी तू झाली आहेस अस्मिता, तुझ्यामुळे माझे मोदक फसलेत. तुला एक काम दिलं होतं मी, की तो व्हिडिओ माझ्या जवळ उभं राहून प्ले कर. इतकं साधं काम जमलं नाही तुला. वरतून मलाच बोलत होतीस की माझ्यामध्ये माझ्या आईची कला नाहीये म्हणून. मग अस्मिता पण चिडते आता, आणि अस्मिताही तिला भांडायला लागते. अस्मिता म्हणते मग तुझ्या त्या पचपचित मोदकाचं मी कौतुक करायचं होतं का? आणि काय ग, तू पण सगळ्यांसमोर बोललीसच ना मला की मी पण माझ्या आईसारखी सुगरण नाहीये, मग मी काय ऐकून घ्यायचं होतं का तुझं सगळं? मग आता प्रिया म्हणते तुझ्या हातचं खाल्लं का मी, का कधी प्यायलं? अगं मला कसं कळणार तू सुगरण आहे की नाही? सतत तर इथे आराम करत पडलेली असते तू. अस्मिता म्हणते गप्प बस तन्वी, तुला काय जमतं आणि काय नाही जमत हे सगळं दिसलं मला. तुझ्यासाठी 4 व्हिडिओ जरी प्ले केले असते ना मी, तरी तुला मोदक जमलेच नसते. सायलीने डोळे मिटून जरी मोदक केले असते ना, तरी तीच जिंकली असती. मग प्रिया म्हणते अगं ती सगळीकडे पुढे पुढे करत असते तर ती जिंकणारच ना. अस्मिता म्हणते ती नाही. अस्मिता पुढे म्हणते अगं ती नाही जरी जिंकली ना, तरी सगळेजण तिचंच कौतुक करणार आहे, लक्षात ठेव. प्रिया म्हणते या सायलीने सगळ्यांवर काय जादू केली आहे कोणाच ठाऊक. आता ही अस्मिता म्हणते अगं जादू नाही केली आहे तिने, जादू टोणा केलाय. मग आता या दोघी जणी अचानक शांत होतात बरं का, आणि प्रिया म्हणते 1 मिनिट अस्मिता, आपण दोघी जणी एकाच बाजूने आहोत ना? अस्मिता लगेच म्हणते अय्या हो खरंच की, माझ्या लक्षातच नाही आलं. मग आपण दोघी जणी भांडत का होतो? मग लगेच प्रिया म्हणते सॉरी अस्मिता, मी उगाचच तुझ्याशी भांडले ग, विनाकारण बोलले मी तुला. मग अस्मिता म्हणते अगो हो ना, आपला शत्रू तर एकच आहे, मग आपण का भांडत होतो खरंच? प्रिया लगेच अस्मिताला सॉरी म्हणते. मग अस्मिता म्हणते नाही मी पण सॉरी, पण काय आहे ना, त्या सायलीला ठेचायचं असेल तर आपण दोघींनी एकत्रच राहायला हवं ना. आणि दोघी जणी एकमेकींची लगेच गळाभेट घेतात. तेवढ्यात अस्मिताचा फोन वाजतो. मग अस्मिता म्हणते हॅलो, पण तिच्या फोनला रेंजच येत नाही, म्हणून हॅलो हॅलो करत आपलं पलीकडे चालली जाते. आणि ह्या प्रियाला म्हणते अगं फोनची रेंजच येत नाही 2 मिनटं मी आलेच. आता अस्मिता तिथून निघून जाते, आणि मग तिथे तेवढ्यात अर्जुन येतो प्रेक्षकांनो. आणि आता बघा हा खरा सगळ्यात मेन सीन आहे, आणि या पुढचा सुद्धा. आता अर्जुन येतो आणि म्हणतो हाय तन्वी, काय चाललंय तुझं? प्रिया एवढी खुश होते आणि म्हणते अरे अर्जुन तू इथे? अरे मी येणारच होते तुला सॉरी म्हणायला. अर्जुन म्हणतो का ग, काय झालं? सॉरी कशासाठी म्हणणार होतीस तू? मग आता प्रिया म्हणते अरे काय ना, आज सकाळी मला उठायला उशीर झाला ना, आणि पूजेचा सगळा प्लॅन स्पॉइल झाला, त्यामुळे सॉरी म्हणणार होते रे मी तुला. मग अर्जुन म्हणतो हो ना, मला कळलं होतं ग तन्वी, तू खूप अपसेट असशील, म्हणून मी खास तुला भेटायला आलो ग. मग आता ही पुढे पुढे येत असते त्याच्या जवळ आणि म्हणत असते बघ ना, माझ्या भावना फक्त तुला कळतात रे अर्जुन. आणि असं त्याच्या जवळ जवळ जायचा प्रयत्न करत असते, आणि हा मागे मागे होतोय. आता ही लगेच म्हणते बघ ना रे, घरचे कसे ओरडलेत मला आज. अरे अर्जुन, तो पूजेचा मान माझा होता ना रे, त्या सायलीचा होता का? मग माझ्यावरच सगळे ओरडले.
कोणी मला समजूनच घेत नव्हतं. म्हणजे आरतीचं ताट आईच्या अंगावर पडलं असतं म्हणून सगळ्यांनी किती बोंबाबोंब केली. अरे पडलं असतं ते इतकं काय घडलं असतं सांग बरं. आता ना प्रेक्षकांनो, अर्जुन आश्चर्याने तिच्याकडे बघायला लागतो. म्हणजे स्वतःच्याच आईबद्दल असं कोणी बोलू शकतं का? इम्पॉसिबल आहे हे सगळं. आणि अर्जुनला सगळं चित्र लक्षात आलंय. आता पुढे बघा प्रेक्षकांनो, सायली आणि प्रतिमा आत्याचं सीन दाखवलाय. सायली प्रतिमा आत्याकडे खूप आनंदाने येते आणि म्हणते, प्रतिमा आत्या, आजचा दिवस किती छान गेला ना, मला तर अगदी प्रसन्न वाटते आज. पण प्रतिमा आत्या, आज काही गंमत घडली ना. म्हणजे बघा ना, आई पण आमच्या सुगरणच आहेत, पण त्यांनी केलेले मोदक जरा वेगळे होते नाही. प्रतिमा त्या सायलीला प्रत्येक वेळेला म्हणजे स्माईल देऊन रिस्पॉन्स देत आहेत. सायली म्हणते, प्रतिमा त्या, तुम्ही आणि मी केलेले मोदक एवढे सारखे कसे काय झाले? आणि शिवाय केळीच्या पानावर केलेली मांडणी ती पण एकसारखीच झाली ना. प्रतिमा त्या तिला हसून रिप्लाय देतात. मग सायली म्हणते, प्रतिमा त्या, मी जिंकले याचा मला आनंद नाही, तर तुमच्यासोबत जिंकले याचा दुप्पट आनंद होतोय मला. प्रतिमात्यांना सुद्धा खूप आनंद होत असतो बरं का प्रेक्षकांनो, आणि हे त्यांच्या चेहऱ्यावरनं आपल्याला कळतच आहे. सायली पुन्हा म्हणते, खरं तर प्रतिमात्या, मी ना तुमची माफी मागायला आले होते इथे आज तन्वीने जे काही केलं ना ते खरं तर खूप चुकीचं होतं. मला तुमची माफी मागायची आहे त्याबद्दल. तिने आज जे काही केलं ते खूपच चुकीचं होतं. म्हणजे मी समजू शकते प्रतिमा आत्या, आज तुम्हाला किती वाईट वाटलं असेल. ते आरतीचं तबक असं कोणी कोणाच्या हातातनं खेचू शकतं का? हे किती चुकीचं आहे. आणि ते जर तबक तुमच्या अंगावर पडलं असतं तर, पण हे ती जे काही वागली आहे ना ते खरंच खूप चुकीचं वागली आहे. आणि प्रतिमा त्या, मी खरंच समजू शकते की तुम्हाला फार वाईट वाटलं असेल, पण प्रतिमा त्या, मी तन्वीच्या वतीने तुमची माफी मागते. तिच्याकडनं चूक झाली आहे, पण तिच्याबद्दल काही मनात आणू नका. ती कशीही वागली तरी ती तुमची मुलगीच आहे. आता मात्र प्रतिमा त्या सायलीचं बोलणं खोडतात मध्ये आणि नाही नाही करायला लागतात मानेने. मग आता ही सायली म्हणते, नाही काय नाही प्रतिमात्या. मग आता प्रतिमात्या खाणाखुणा करून सांगतात तिला की ती तन्वी माझी छोटी मुलगी. मग सायली ते रिपीट करत असते, ती तन्वी तुमचं छोटं बाळ, तुमची मुलगी. मग आता त्या खुणवतात की ती माझी मुलगी नाहीये. मग सायली म्हणते, काय तन्वी तुमची मुलगी नाहीये? आणि आता हे ऐकून सायलीला आश्चर्यच वाटलंय. हा सीन त्यांनी एकदम बेस्ट दाखवलाय प्रेक्षकांना. खूपच भारी वाटलंय हे सगळं बघायला. आता या सायलीला खूपच धक्का बसलाय. काय, प्रिया यांची मुलगी नाहीये, म्हणजे ती तन्वी यांची मुलगी नाहीये? आणि सायली त्यांच्याकडे किती वेळ बघतच राहते. आता इकडे अर्जुनने पण या प्रियाला जरा म्हणजे तिच्याकडनं माहिती काढायचा प्रयत्न केलाय बरं का. अर्जुन म्हणतो, अगं तन्वी, असं कसं बोलतेस तू? ते ताट पडलं असतं आणि काहीच घडलं नसतं म्हणजे? अगं आत्याला किती त्रास झाला, घाबरली असती, भाजलं असतं तिला. प्रिया म्हणते, अरे कुठे काय घाबरली, आणि तसं काही घडलंच नाही ना. उगाचच आई माझी जरा जास्तीच रिॲक्ट झाली आणि विनाकारण मला ओरडा पडला रे. तुला सांगते अर्जुन, तिच्याशी नॉर्मली मी बोलायला जरी गेले ना तरी तशीच आरडाओरडा करते ती, आणि सगळे तिचीच बाजू घेतात. ती काय लहान मुलगी आहे का रे, प्रत्येक वेळेला तिला असं प्रोटेक्ट करत राहायचं? मला ना हे सगळं खूप विचित्र वाटतं अरे. अर्जुन म्हणतो, अगं तन्वी, तू तुझ्या आईबद्दल हे सगळं बोलतेस. अगं सगळ्यात जास्ती तू तिला प्रोटेक्ट केलं पाहिजेस, तू मुलगी आहेस ना तिची. मग आता ही प्रिया म्हणते, अरे ते तर मी करतेच आहे रे, मला काय माझ्या आईची काळजी नाही वाटत का? अर्जुन म्हणतो, अगं हो, पण तन्वी म्हणते लगेच, अरे पण माझा दोष नाहीये तरी मला ऐकून घ्यावं लागतं ना. तुझी ती बायको म्हणजे ती प्रत्येक वेळेला घालून पाडून मला बोलतच होती. आता काय, आईमुळे तिला निमित्तच मिळालंय मला वाटेल तसं बोलायला. सगळं सिंपती आणि सगळं म्हणजे लोक बिचारी करून माझ्या आईलाच सिंपती देतात, आणि माझा दोष नसताना सगळे मलाच बोलत राहतात. आता अर्जुनला कळलंय प्रेक्षकांना. तो विचार करतो, अरे ही अशी स्वतःच्याच आईबद्दल एवढं रूडली कस काय बोलतीये, म्हणजे एवढी काय म्हणता येईल त्याला, भावना विरहित होऊन का बोलतीये? माझी आई तर माझी सगळ्यात फर्स्ट प्रायोरिटी आहे, आणि ही प्रतिमा आत्याला प्रायोरिटी देत तर नाहीच आहे, उलट प्रतिमा आत्याला वाटेल ते बोलतीये. असं कसं काय असू शकतं? तो आता तिच्याकडे बघतच राहतो. आता बघा सायली प्रतिमा आत्याला म्हणते, अहो प्रतिमा आत्या, तुम्हाला असं का वाटतंय की तन्वी तुमची मुलगी नाहीये? नाही असं मनात पण नका आणू तुम्ही. तिच्याकडनं चूक झाली, ती ना तुमच्या मायेशिवाय वाढली आहे म्हणून चूक झाली तिच्याकडनं, तिला माफ करावं. असं नका मनात आणू की ती तुमची मुलगी नाहीये.
पण आता या प्रतिमा त्या सायलीला म्हणत असतात, तरी सुद्धा मला असं वाटतं की ती माझी मुलगी नाहीये. आणि सायली त्यांच्या खाणाखुणा रिपीट करत असते, तरी पण तुम्हाला असं वाटतंय प्रतिमात्या की ती तुमची मुलगी नाहीये. मग प्रतिमात्या म्हणतात, मला असं वाटतं की माझी छोटी मुलगी ही तू आहेस. आता सायली म्हणते, काय मी तुमची मुलगी आहे? आता मात्र सायली एकदम आश्चर्यचकित होऊन घाबरूनच जाते आणि मग प्रतिमात्या असं बोट फिरवतात. मग आता सायलीच्या लक्षात येतं की प्रतिमात्या म्हणतायत, तुमची मुलगी असती म्हणजे त्यांची मुलगी असती तर ती तिच्यासारखी म्हणजे सायलीसारखी असती. आणि आता प्रतिमात्या म्हणतात, हो माझी मुलगी असती तर तुझ्यासारखी असती. आणि त्यांनी तिच्या गालावरनं हात फिरवलाय. आणि आता सायली खूप खुश होते आणि म्हणते, प्रतिमात्या मी तर तुमच्या मुलीसारखी आहेच, पण तुमची खरी मुलगी तन्वी आहे. आता ती खाली बसवते प्रतिमात्याला आणि म्हणते, प्रतिमात्या अहो तुमची खरी मुलगी तन्वीच आहे. ती थोडी बिथरल्यासारखी वागते खरी, पण काय आहे ना, तिला तुमच्या प्रेमाची सावली खूप वर्षाने मिळाली आहे. प्रतिमात्या आई वडिलांशिवाय जगणं काय असतं ना हे मी अनुभवलंय. हे दुःख काय असतं ना ते मला कळतंय. पण काय आहे ना प्रतिमात्या, तन्वीच्या नशिबात हे दुःख नको हो यायला. बिचारी सायली सगळ्यांना स्वतःसारखंच मानते. म्हणजे जे चांगले लोक असतात ना ते कोणाबद्दल वाईट विचार करूच शकत नाही लवकर प्रेक्षकांनो, आणि कृती तर नक्कीच नाही. तर आता ही सायली म्हणते, प्रतिमात्या मला तुमची मनस्थिती कळते, पण परत असं म्हणू नका की तन्वी तुमची मुलगी नाहीये म्हणून. तुम्हाला आई म्हणण्याचा हक्क तुम्ही तिच्याकडनं काढून घेऊ नका. आता प्रतिमात्या हिला खाणाखुणा करून म्हणतात की तू मला आई म्हण. आणि सायलीच्या ते लक्षात येतं की प्रतिमात्या काय बोलतायत आणि ती म्हणते, काय मी तुम्हाला आई म्हणू? आणि सायली पटकन बिलकते प्रतिमात्याला. खरंच प्रेक्षकांनो, शेवटी या मायलेकी एकमेकींच्या किती जवळ आल्यात ना, खूप छान वाटते हे सगळं बघताना. सायली किती वेळ प्रतिमात्याला बिलगून असते आणि प्रतिमात्या तिला. मग आता सायलीला अचानक काय वाटतं माहीत नाही. सायली आता प्रतिमात्याला म्हणते, प्रतिमात्या तुम्हाला आई म्हणायला मला खूप आवडलं. म्हणजे अचानक तिच्या लक्षात येतं की ही प्रिया कशा स्वभावाची आहे. मग आता सायली म्हणते, प्रतिमात्या मी तुम्हाला आई म्हणले असते, मला ते खूप आवडलं असतं, पण तन्वी कशी माहिती आहे ना तुम्हाला, मी तुमच्याशी असं नातं जोडलेलं तिला अजिबात आवडणार नाही. म्हणजे ती मला तुम्हाला आई म्हणूच देणार नाही असं कदाचित सायलीला म्हणायचं असेल. आणि प्रतिमात्यांना सुद्धा आता खूप वाईट वाटतंय प्रेक्षकांनो, आणि प्रतिमात्याला सुद्धा खूप वाईट वाटतंय आता की खरंच सायलीला मला आई म्हणता येणार नाही. मग आता प्रेक्षकांनो, हा भाग त्यांनी इथेच पूर्ण केलाय. पण आता पुढच्या भागात अर्जुनने सायलीला क्लिअरली सांगितलंय, हे बघा मिसेस सायली, मला असं वाटतंय की ती प्रिया तन्वी किल्लेदार नाहीच आहे. म्हणजे तसं ती नाटक करतीये, मला नाही वाटत ती तन्वी आहे. मग सायली म्हणते, अहो असं काय करताय, ती आई वडिलांशिवाय वाढली आहे ना आश्रमामध्ये, म्हणून अशी वागत असेल. आता अर्जुन म्हणतो, तुम्ही कुठे वाढलात? त्याच आश्रमात ना, तुमच्या आईबाबांच्या शिवायच ना. तुम्हाला जर तुमची आई भेटली असती तर तुम्ही किती प्रेम केलं असतं तुमच्या आईवर. आणि सायलीच्या पण लक्षात येते की अर्जुन जे काही बोलतोय ते खरं बोलतोय की. प्रेक्षकांनो, आता अर्जुन नक्की तन्वीचं सत्य शोधणार हे मात्र खरं आहे. मला तरी असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, माझ्या महालक्ष्म्यांची एक खास झलक मी तुम्हाला आत्ता एक व्हिडिओ स्वरूपात देते. कशा आहेत महालक्ष्म्या मला सांगा कमेंट करून. प्रेक्षकांनो, ही आहे आमच्या महालक्ष्मीची खास झलक. कशा वाटल्या आमच्या महालक्ष्म्या मला कमेंट करून कळवा. आणि आजचा भाग सुद्धा जोरदार होता. प्रेक्षकांनो, प्लीज ज्यांनी कोणी चॅनल नसेल सबस्क्राईब केले त्यांनी नक्की आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा हो. आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. आणि महालक्ष्म्या कशा वाटल्या मला नक्की कळवा. धन्यवाद.